तर नमस्कार मंडळी, मी यूट्यूबर दर्शन भालेकर तसेच शिवशंभो नाट्य नमन मंडळाचा एक छोटासा कलाकार. तर मंडळी, आज आम्ही आमचा कार्यक्रम घेऊन आलो आहे सोनाळी गावामध्ये, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथे. तर आज मंडळी आम्ही सर्व कलाकारांची एक मुलाखत घेणार आहोत. तर या मुलाखतीला नक्की प्रतिसाद द्या. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत शिवशंभो नाट्य नमन मंडळाचे निर्माते शाहीर जितेंद्र महाडिक. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मुंबईपासून केलेला प्रवास ते आज सिंधुदुर्गापर्यंत आलेत, तर त्यांना कसं वाटतंय आणि आपल्या मंडळाबद्दल ते थोडी माहिती सांगतील आपल्याला. नमस्कार, मी शाहीर जितेंद्र महाडिक. गेली 30 वर्ष म्हणजे ओम स्वामी उदयानंदगिरी, ओम स्वामी विद्यानंदगिरी या कार्यक्रमामध्ये आम्ही पहिलं स्थान या कलाक्षेत्रामध्ये मिळवलं. गेली 7वीमध्ये असताना पहिलं मी श्रीकृष्णाचं काम केलं आणि त्याच्यानंतर जी कामं येतील ती कामं तडीस लावण्याचं या कलाक्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आणि आता 4-4.5 वर्ष झालेली आहेत आपल्या कार्यक्रमाला. शिवशंभो नमन नाट्य मंडळ, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या आम्ही 17 कलाकारांच्या संपूर्ण संचामध्ये, माझ्याबरोबर फक्त 17 जणं, फक्त त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. आणि या 17 कलाकारांच्या संचामध्ये आज इथपर्यंत प्रवास आलेला आहे. शिवाजी मंदिर दादर पहिला कार्यक्रम आम्ही तिथं हाऊसफुल केला. मंगळवार असून चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम हाऊसफुल केला. आणि आजचा हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि ही सगळी कृपा माझी माऊली ओम स्वामी उदयानंदगिरी, ओम स्वामी विद्यानंदगिरी आणि माझी धामपूर गावची अखंड मालकी आई वाघसाई मातेचा आशीर्वाद हा आमच्या सगळ्यांवरती आहे. म्हणूनच आम्ही इथपर्यंत आज आलेलो आहोत. अखंड महाराष्ट्रात आणि कोकणात शिवशंभो नमन नाट्य मंडळाचा आवाज आजपर्यंत घुमत आहे. पारंपरिक आम्ही संपूर्ण कार्यक्रमाचा बाजच आमचा पारंपरिक आहे. जणू काय तुम्हाला स्त्रीला लाजवेल असे आमचे कलाकार प्रत्येकजण काम करतात. स्त्रीपात्र असेल, इतर आमचे पार्श्वगायक माझे योगेशजी पाचकले हे देखील आहेत. आणि या सगळ्यांच्या संचामध्ये आजपर्यंत आम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजचा शो आम्ही करायला आलेलो आहोत. खूप आनंदाची आम्हाला गोष्ट आहे. कलाकार म्हणून प्रत्येकाला आनंद असतोच आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगण्याची गरज नाही, तुम्हाला पण माहीत आहे. मंडळी आपल्या सोबत आहेत या मंडळाचे एक उत्कृष्ट गायक, त्यांना सप्तसुरांचा बादशाह म्हटलं तरी चालेल. तर ते आपल्याबद्दल, आपल्या नमन प्रवासाबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत. धन्यवाद. मी प्राध्यापक योगेश पाचकले. वयाच्या 4थ्या वर्षापासून माझं स्वतःचं नमन म्हणजे श्री वरदानदेवी नमन नाट्य मंडळ तुरळ पाचकलेवाडी या नमनामध्ये चौथीपासून स्त्री भूमिका मी निभावली. ती जवळजवळ पुढे 7 ते 8 वर्ष स्त्री भूमिका केली. आणि वडिलांकडून मिळालेली जी आम्हाला देणगी आहे, आवाजाची देणगी, ती माझा मोठा भाऊ असो आणि त्यानंतर मग मला अजूनही माझे वडील जवळजवळ 67 वय आहे, अजूनही त्याच आवाजामध्ये गातात आणि त्यांची देणगी आम्हाला लाभलेली. खरे पहिले गुरु म्हटलं तर माझे वडीलच आहेत या संगीत क्षेत्रातले. त्याचबरोबर माझा मोठा भाऊ, त्यानं या नमन कलेमध्ये पार्श्वगायन कसं करावं आणि कसं गायचं याचं ज्ञान मला त्यानं दिलं. त्यानं आधी स्त्री भूमिकातून थोडंसं मला मागे घेतलं आणि मग कृष्णाची 1-2 गाणी, त्यामध्ये कृष्ण प्रवेश आणि कृष्णाची जन्मलीला अशी 2च गाणी मी पहिली गायचो. तिथून मग माझी खरी सुरुवात झाली. आमच्या नमन मंडळातून मग पुढे चिपळूणमधलं एक नमन भैरीभवानी नमन मंडळ, त्या नमन मंडळामध्ये 1, 2 ते 3 वर्ष मी गायन केलं. त्यानंतर सध्या सगळ्यांच्याच तोंडावरती असणारं हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली या नमन मंडळामध्ये जवळजवळ 3 वर्ष अतिशय मेहनतीनं त्यांचा संपूर्ण गायनाचा जो बाज आहे तो मी उभा केला. आणि आत्ता गेल्या वर्षापासून
या नमन मंडळात म्हणजेच शिवशंभो नमन मंडळ संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या नमन मंडळामध्ये जवळजवळ आता 2 वर्ष मला झाली आहेत. या नमन मंडळामध्ये खेळीमेळीचं वातावरण आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट असे मला कोरस लाभलेले आहेत. सगळेच अगदी मंडळी छान आहेत आणि काम करायलाही मस्त मजा येते. धन्यवाद. मंडळी आपल्यासोबत आहेत. आपल्या मंडळाचे मृदुंग मनी एक नावाजलेलं नमन कलेतील व्यक्तिमत्व आहे. सांगतील. नमस्कार मंडळी, माझं नाव संतोष पांडुरंग तटकरे, पण मला बाबा या नावाने ओळखलं जातं. तर मंडळी, मला या नमन क्षेत्रात आज 34 वर्ष पूर्ण झाले आहेत यंदा. तर प्रथम सुरुवात म्हणजे ओम स्वामी उदयानंदगिरी महाराज, ओम स्वामी विद्यानंदगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने मी नमन क्षेत्रात उतरलो. त्या नमनामध्ये मी 24 वर्ष मृदुंग वाजवला. त्यानंतर भैरीभवानी नमन नाट्य मंडळ चिपळूण यांच्या इथं 6 वर्ष मी मृदुंग त्यांच्या नमनामध्ये वाजवला. त्यानंतर आता शिवशंभो नाट्य नमन मंडळ तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी शाहीर जितेंद्र महाडिक यांच्या नमनामध्ये मला 4थं वर्ष चालू आहे. तर मंडळी, आज मी लोककलेत मला 34 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी पण धन्यवाद. तर नमस्कार दादा, तुमचं नाव कसं? माझं नाव यूट्यूबर दर्शन भालेकर. तुम्ही या क्षेत्रात कधीपासून काम करत आहात? गेली 2 वर्ष मी या क्षेत्रात नमन क्षेत्रात आलो आहे. पहिली सुरुवात माझी हे यूट्यूबला व्हिडिओ बनवण्यासाठीच मी श्रीराम नाट्य नमन मंडळ कामते इथे गेलो होतो. तर सुरुवातीला मी पहिलं काम हे खेळायचं केलं होतं आणि तिथूनच माझी सुरुवात झाली. हळूहळू आवड झाली. मग त्यात मी तिथे जायला लागलो. तर तिथे जाण्याचं मला पहिला हे दिलं संधी राकेश माटे आणि माझा मोठा भाऊ अक्षय माटे. आणि तिथून नंतर मी असं शो करताना हे माझी ओळख आपले या मंडळाचे निर्माता शाहीर जितेंद्र महाडिक यांच्याशी झाली. त्यांनी मला एक चांगली संधी दिली, एक प्लॅटफॉर्म दिला आणि तिथून मग मी या मंडळात अनेक आता भूमिका करतो. तर ह्या नमन मंडळामध्ये तुम्ही कोणती भूमिका साकारता? एक पहिली मी मृदुंग वादक म्हणून जे हे सादरीकरण करतो आपण म्हणजे खेळायचं ते एक करतो. त्यानंतर चंडामुंडाची भूमिका, तसेच आपल्या गणपती बाप्पाची एक साकारतो आणि पेंढा सुतामाची एक साकारतो. तर तुम्हाला या नमन मंडळामध्ये संधी मिळाली त्याबद्दल तुमचं मत काय आहे? मत म्हणजे एवढंच की एक कलाकाराला एक संधी मिळाली, एवढंच. बाकी भारी वाटलं. इथं वातावरण पण एकदम फ्रेंडली आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर दादा, तुझं नाव कसं? नमस्कार, माझं नाव वेदांत सुनील मलेकर. मी 12वीमध्ये आत्ताच परीक्षा दिली आहे सायन्समधून. तर मी या मंडळामध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारतो. या नमन मंडळात तू किती वर्ष, म्हणजे या मंडळात किंवा आधी कुठे कुठे काम केलेस ते सांग त्याबद्दल. मी स्टार्टिंगला तर आमचं चिपळूणचं भैरीभवानी नमन नाट्य मंडळ चिपळूण या नमन मंडळामध्ये म्हणजे स्टार्टला तेच नमन मी सुरू केलं. नंतर 2 वर्ष ते नमन बंद झाल्यानंतर मी घरीच होतो. त्यानंतर आमचे मित्र राकेशदा माटे यांच्यातून मी श्रीराम नाट्य नमन मंडळ कामते होणेवाडी या नमन मंडळामध्ये काम करायचो 2 वर्ष. त्यानंतर मी ह्या वर्षी शिवशंभो नमन मंडळाचे मृदुंगमणी बाबा श्री तटकरे ह्यांनी मला विचारलं की तू या मंडळामध्ये शिवशंभो नमन मंडळामध्ये काम करशील का? तर ह्या वर्षी मी या नमन मंडळामध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारतोय. तर मी 5वीला असल्यापासून मला नमनामध्ये स्टार्टिंगला भैरीभवानी नमन नाट्य मंडळ चिपळूण या नमनामध्ये मी 5वीपासून काम करायचो. तिथपासून आता 12वीपर्यंत मी श्रीकृष्णाची भूमिका साकारतो. आता तुम्ही तुमचं नाव कसं आणि तुम्ही कोणती भूमिका करणार आहात? नमस्कार, माझं नाव सौरभ अनिल सोलकर. मी तृणावादाची भूमिका करतो. ह्या मंडळात किंवा याआधी कोणत्या नमनात काम केलं होतं? मी ह्याआधी भारुडात काम करतो. पावसवाडीचं भारूड होतं. आणि त्यानंतर नमनात कधीपासून आला तुम्ही? किती वर्ष झाली? मी 4थीत असल्यापासून मी भारुडात काम करत होतो. नंतर मग थोडा गॅप पडला, कबड्डीचं वेळ लागलं म्हणून. त्यानंतर परत मग आता 4 वर्ष झाली परत शिवशंभो नाट्य नमन मंडळात भाग घेतला परत. दादा, तुमचं नाव कसं दोघांचं आणि तुम्ही कोणती भूमिका करता? नमस्कार, मी दीपक जयराम डिके तुरळ. मी
कौसाची भूमिका साकारतो आणि या शिवशंभू नमन नाट्य मंडळामध्ये आज 3 वर्ष मी कार्यरत आहे आणि कोणतीही भूमिका असू दे मी साकारायला समर्थ आहे. माझं नाव प्रांजल त्रिपुरी आणि मी पण 3 वर्षापासून काम करत आहे या नमन मंडळात. कोणती भूमिका सादर करतो? राखीची भूमिका पार पडतो. मला या नमन कलेची आवड मला पप्पांकडून लागली. माझं नाव सुनील संतोष. कोणती भूमिका साकारतोस? मी कौलांची भूमिका करतो. नाव सांगा. नमस्कार, माझं नाव संजय एकनाथ बेटकर. याचं नाव आहे श्लोक गणेश देवरुखकर. तुमच्या दोघांचं नातं काय? आता आमचं नातं जर बोलायला गेलं तर आम्ही दोघं मामाभाची आहोत, सख्खे मामाभाची आहोत. या मंडळात कधीपासून काम करताय? या मंडळात गेले 3 वर्ष मी काम करतोय. आणि जर कलेचं बोललात तर इयत्ता 3री पासून मी स्टेज शो करतो. त्याचप्रमाणे कॉलेजला जर काही कार्यक्रम असतील तर कार्यक्रमात त्यातून जातो. धन्यवाद मंडळी. अदरवाईज जर थोड्याच बोललं वेळात शाळेवरती डान्स वगैरे शिकवायला, पार्टिसिपेट करायला, कुठे जर कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करायला आम्ही जातो. तर याने गवळणीची भूमिका का स्वीकारली? मी मामाची भूमिका बघून दादा तुझं नाव काय? माझं नाव सर्वेश सोलकर. या मंडळात कधीपासून आलायस? या मंडळात मी पहिल्याच वर्षी आलो. कसं वाटलं तुला इथे येऊन? या छान. पहिल्याच वर्षी येऊन मला छान मस्त वाटलं. तर नमस्कार मंडळी, आपण आता एका अशा व्यक्तीची मुलाखत घेतोय जो पूर्ण ज्या कार्यक्रमाच्या ज्या सुपाऱ्या वगैरे येतात त्या सर्व काय तोच हँडल करतो. एक कोकणातील नामांकित आणि अनेक जणांच्या हृदयावर असं नाव कोरलेला मावशी कलाकार म्हणजे आपला अनिकेत दादा मोरे. तर आपण त्याची थोडीशी मुलाखत घेऊयात. तर दादा तुझं नाव काय आणि तू या क्षेत्रात कधीपासून आलास ते सर्व माहिती दे आम्हाला. नमस्कार, माझं नाव अनिकेत मोरे, माझं गाव संगमेश्वर. मी ह्या नमन कलेमध्ये गेले 7 वर्ष आहे. शिवशंभो नमन मंडळामध्ये गेले मी 3 वर्ष काम करतो आहे. सर्व काम असू दे, सुपारी ठरवणे, गाडी ठरवणे, साऊंडवाला ठरवणे, सर्व काम मी हँडल करतो. आणि तसंच सर्व कलाकार मंडळी पण खूप चांगली आहे, खूप प्रोत्साहन आहेत देतात मला पण. खूप मंडळी चांगली आहेत आणि तसं बोलायला गेलं तर खूप चांगलं वाटतं आहे या नमन मंडळामध्ये काम करून. खूप आनंद पण होतो आहे, मस्ती मजा खूप होते आणि खूप कलाकार पण खूप मंडळी खूप चांगली आहेत. आणि माझं प्रवासाची जे आहे ती माझ्या नमन मंडळ म्हणजे माझं मूळ गाव कुंभारखानी खुर्द मानेवाडी, आई वाघजाई देवी नमन नाट्य मंडळ कुंभारखानी खुर्द मानेवाडी या नमन मंडळापासून मी मावशीची भूमिका साकार करतो आहे. नमस्कार दादा, तुमचं नाव कसं? नमस्कार, माझं नाव यश वरेकर. तुम्ही कोणती भूमिका साकारता? मी गवळणीचं साकारतो, अजून वकात शिपाईचं काम करतो. किती वर्ष झाली तुम्हाला या नमनमध्ये? मला गेल्या वर्षीपासून मी शिवशंभो नाट्य नमन मंडळमध्ये काम करतो. या कधी आधी केलं होतं की हे फर्स्ट टाइम आहे? नाही, मी ह्या आधी आमचे जे कलापथक होतं उमरटवाडी कलापथक हां. त्या ह्याच्यामध्ये मी केले.